हे गाईज पार्ट 2मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघू शकता इथे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे कारण की माझ्यासोबत इथे अर्जुन बसलेला आहे. इथे अर्जुनची बडबड खूप चालू होती, त्याच्यामुळे मी जे बोलत होती ते आपल्यापर्यंत क्लिअर पोचणार नाही, त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे. तर आता हे तुम्ही बघत असणार ह्या पिशवीमध्ये मी ग्रीन चिली आणली होती. ही माझ्या सासऱ्यांनी आणली होती आणि काय काय भरलं होतं त्याच्यातल्या अर्ध्या वस्तू मला माहिती नव्हत्या. तर ज्या दिवशी मी हे भरलं होतं आदल्या दिवशी मिरच्या, तर ह्या सेम तशाच आल्या जशा मी ज्या दिवशी बॅगेत भरल्या होत्या. आणि इथे बघू शकता तुम्ही मी वांगेसुद्धा आणलेले आहेत. वांगे माझ्या मिस्टरांना खूप आवडतात, तर हे 1 किलो मी वांगे घेतले होते. असे वांगे इथे दुबईमध्ये भेटत नाही आणि आपल्या तिकडच्या वांग्यांची चव काही वेगळीच असते. आणि मी इंडियावरून अद्रक आणि लसूण पण आणला होता, कारण की इथे चायनाचा लसूण भेटतो आणि इंडियाचा लसूण आणि अद्रक ते खूप महाग असतं, तर ते सुद्धा मी आणलं होतं. आणि इथे बघणार तुम्ही इथे ढोलके आहेत. आम्ही पंढरपूरला गेलो होतो तेव्हा पंढरपूरवरून एक माझ्या मैत्रिणीच्या मुलासाठी आणि एक अर्जुनसाठी घेतला होता त्याच्या आत्याने. आणि दुसऱ्या पिशवीमध्ये बघणार त्याच्यात बाजरीचं पीठ आणि बट्टीचं पीठसुद्धा मी घेतलं होतं. आता ही इथे चौथी बॅग आहे ती मी खाली करते आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता अर्जुनला खूप आवडतं आहे माझ्यासोबत सामान काढायला, तुम्हाला सगळ्यांना दाखवायला. या पिशवीमध्ये बघणार तर मी याच्यामध्ये लोणच्याची बरणी आणली होती की ते मला माझ्या ताईने दिलं होतं आणि माझ्या मिस्टरांना ताईकडचं लोणचं खूप आवडतं. तर हे मी व्यवस्थित पॅक करून आणलं होतं की जेणेकरून लीक होऊ नये. लीक झालं तर सगळं ऑइल वगैरे पसरतं बॅगेत, तर ऑइल वगैरे काही लीक झालं नव्हतं. तर इथे मी बरणी ओपन करून बघत होती, म्हटलं बघूया कसं आहे ताईकडचं लोणचं. वास घेतला आणि आणि मी इथे तुरीची डाळसुद्धा आणली होती. तुरीची डाळ मी नेहमी घरूनच आणत असते. घरची असते ती डाळ आमच्या शेतीची. तर ती डाळ आम्हाला खूप आवडते, त्याची चव काही ते वेगळीच लागते. तर ती डाळसुद्धा मी 8-9 किलो इथे आणली होती. विदाऊट पॉलिशची असते, छान लागते ती डाळ. आणि इथे मी काही थोडा किराणाही आणला होता. ब्लिंकिटवरूनच मागवला होता कारण की आम्हाला खूप घाईघाई झाली होती यायच्या वेळेस. तर डीमार्टमध्ये जायला वगैरे काही जमलं नाही, तर मी हा सगळा सामान ब्लिंकिटवरूनच ऑर्डर केला होता. जास्त करून मी साबुदाणे ऑर्डर केले होते. 3 किलो साबुदाणे आणि 3 किलो शेंगदाणे असे ऑर्डर केले होते मी. इकडचे साबुदाण्यांना मी खूपदा म्हणजे घेतले, ट्राय केले, ते ना असे चिकट चिकट होतात, गोळा असा एकदम गोळा त्याचा तयार होतो. आपल्यासारखे साबुदाणे इथे नाही भेटत. मग त्याच्यामुळे मी 3 किलो साबुदाणे आणले होते की आठवड्यातून 1-2दा तरी होतातच साबुदाणे. आणि काही थोडीशी मॅगी वगैरे आणलेली आहे आणि बर्गर सॉस झाले. इथे बघणार तुम्ही तर चहा पावडर आणली मी रेड लेबलची 2 किलो. आणि मग बाकीचे दुसरे मिक्स हर्ब्स वगैरे, चिली पावडर झालं, मायोनीज, शेजवान चटणी. ही शेजवान चटणी मी 1 किलो आणली होती आणि या काचेच्या बरण्या होत्या, जशा मी पॅक केल्या होत्या तशाच आल्या, काही फुटल्या वगैरे नाही. त्या हिशोबानेच मी बॅगेत पॅक केल्या होत्या. आणि शेंगदाणेसुद्धा मी 3 किलो घेतले होते, जेवढे दिवस जातील तेवढे दिवस, कारण की इथे शेंगदाणे असे खवूट भेटतात आणि बारीक असतात. असे आपले इंडियाचे कसे छान शेंगदाणे भेटतात तसे इथे नाही भेटत, त्याच्यामुळे मी शेंगदाणेसुद्धा 3 किलो आणले होते. आणि आता ही नेक्स्ट बॅगमध्ये बघणार ते मी बेडशीट पॅक केली आहे. याच्यामध्ये मी उन्हाळ्याचे जे आपले पदार्थ असतात जे आपण बनवतो, पापड वगैरे, कुरडया, चकल्या, अशा आईंनी मला पॅक करून दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये मी साबुदाण्याच्या चकल्या घेतल्या होत्या, कुरडया घेतल्या होत्या, नागलीचे पापड वगैरे घेतले होते. असं या बॅगेमध्ये सगळा तोच सामान होता. आणि काही मी तूपसुद्धा घेतलं होतं, गोवर्धन तूप मी तेच वापरते. तर ते सुद्धा मी इंडियातून घेतलं होतं. ते पण ब्लिंकिटवरूनच ऑर्डर केलं होतं. तर इकडचं तूप मी खूपदा ट्राय केलं आहे ना, तर त्याचा वास येतो, मग ते कोणी खात नाही घरामध्ये. आणि ह्यावेळेस मी 4 किलो तूप ऑर्डर केलं होतं की आता नंतर गणपती पण आहेत, परत नवरात्री पण आहे आणि जास्त करून मी तूप वापरते, तेल कमी वापरते. तर याच्यासाठी मी तूपसुद्धा 4 किलो घेतलं होतं. ते पण व्यवस्थित आलं, काही फुटलं वगैरे नाही, डबा काही टिचला नाही, पॅकिंग वगैरे व्यवस्थित आली. ते बेडशीटमध्ये मी त्या सामान सगळा गोळा केला होता, त्या प्रकारे पॅक केला होता. आणि इथे बघणार तुम्ही मी इथे सार्थश्री ज्ञानेश्वरी घेतली होती जेव्हा आम्ही पंढरपूरला गेलो होतो. तर पंढरपूरचं ब्लॉग पण लवकरच येईल, आपल्याला बघायला भेटेल. आणि इथे बघू शकणार इथे हा उडदाचे पापड आहे, त्याला बरंच काहीतरी म्हणतात, मला त्याचं नाव नाही आठवते.
ते माझ्या नंदेने दिलं होतं यांच्यासाठी 1 किलो, तर त्या पण आणल्या होत्या. आणि काही उडदाचे पापड वगैरे पण दिलेले आईने, मुगाच्या डाळीचे जे गावावरून आणले होते. सो असं सगळा सामान मी आणला होता. तर गाईज असा हा सामान मी दरवेळेस आणत असते. मला तरी 12-13 वर्ष झाले. तर सवय झाली, जेवढा जसं सामान मला आणता येईल तसा मी आणत असते. आपल्या गरजेनुसार जो जो सामान आपल्याला लागतो तो सामान मी आणत असते. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी मेथी आणि कोथिंबीरसुद्धा आणलेली आहे. तर ह्यावेळेस मी कोथिंबीर आणि मेथी अशी आणली की मागच्या काड्या कापून आणल्या, तर नाही तर दरवेळेस निवडून वगैरे आणते. तर ह्यावेळेस तशीच आणली होती, पण छान आली मेथी आणि कोथिंबीर पण. काही खराब वगैरे नाही झाली. जशी मी पॅक केली होती तशीच मला ती भेटली परत. तर गाईज असा होता हा पार्ट 2. आय होप आपल्याला हा ब्लॉग बघायला आवडला असेल. तर एक लाईक, एक कमेंट, एक शेअर नक्की करा. तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. तुमचा हा महत्त्वाचा टाईम मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.